गावाच्या टोकाला एक जागा आहे जिथे माणसाचं शेवटचं थांबणं होतं. स्मशान. इथे रोज आग पेटते आणि काही वेळात सगळं शांत होतं. इथंच काम करायचा भीमा. एक म्हातारा माणूस ज्याने आयुष्यभर लोकांच्या शेवटच्या प्रवासाला साथ दिली. त्याच्या डोळ्यासमोर रोज एकच गोष्ट घडायची. माणूस यायचा आणि राख बनून जायचा. एक दिवस गावातल्या श्रीमंत पाटलाचा मृत्यू झाला. मोठी गर्दी, रडणं, शोक, पण त्या सगळ्यात काही आवाज वेगळेच होते. जमीन कोणाला मिळणार? घराचा वाटा कसा होणार? भीमा हे सगळं ऐकत होता. थोड्याच वेळात चिता विझली, लोक निघून गेले आणि उरली फक्त राख. तेवढ्यात अमोल नावाचा एक तरुण भीमाजवळ आला. तो विचारतो, काका, इतकं सगळं कमावून शेवटी काय उरतं? भीमा हसला आणि राखेकडे बोट दाखवत म्हणाला, इथं सगळं सारखंच होतं बाळा. श्रीमंत, गरीब, मोठा, लहान. शेवटी उरतं ते फक्त राख आणि आठवणी. अमोल पुन्हा विचारतो, मग आयुष्यात काय कमवायला हवं? भीमा म्हणाला, संपत्ती नाही, माणुसकी कमवायला हवी. कारण राख संपत्तीची नसते, पण माणुसकीची आठवण कायम राहते. शेवटी सगळं राख होतं, पण माणुसकी कधीच जळत नाही.